नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म द विनर स्टडी सेंटर बाळासाहेब शिंदे सरांचं यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतक्या दिवसापासून ज्याची वाट बघत होते ती म्हणजे टीईटी कधी येणार, टीईटी कधी येणार, टीईटी कधी येणार. आज ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. आज वाट बघायची गरज नाही. आज ती ॲड आलेली आहे टीईटी 2024. मग या टीईटी मध्ये काय, तर टीईटी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी देणार आहे. की बाबा टीईटी परीक्षा म्हणजे काय, जो डीएड कंप्लीट करतो ही बीएडला नसती, ही फक्त कोणाला असती, तर ही ज्यांनी डीएड कंप्लीट केलं त्यांच्यासाठी असती, की शिक्षक पात्रता परीक्षा आहे ना, शिक्षक पात्रता परीक्षा. आता ही प्रत्येक 6-6 महिन्याला होत होती, पहिले पण होती, आणि ही जर पास झाली तर यातून तुम्हाला पुढे जाण्यासाठी टेट राहते, आणि टेट जर तुम्ही दिली तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा सर्वंटचा टीचरचा जॉब भेटतो. मग यासाठी टीईटीची ॲड आली. आता टीईटीची ॲड आली, पण यामध्ये एक लघु शंका आहे माझी, की ॲड ॲपवर नाही आहे. काही मुलांनी मला ते लिंक पाठवली की त्या लिंकवर महा टीईटी टाकली तर ॲड येते, परंतु मी ॲपवर गेलो तर मला ॲड दिसली नाही. परंतु इतकं समजलं की ॲड आली तर मॅक्सिमम मला इतके पोरांचे आज फोन आले, सर बॅच, सर बॅच, सर बॅच. तर त्याच्याबद्दल पण माहिती देतो. आणि इतके जण फोन करत की सर घाबरलो, आता कसं होईल, आमचं काय होईल. अरे काय होईल, ॲड उद्या पण आली, परवा पण आली, तर ॲड त्यांनी सांगितलेलं किती महिन्यानंतर आहे, नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे. परीक्षेला खूप वेळ दिलेला आहे. तेव्हा आपलं 2 महिने दिले परीक्षेसाठी. 2 महिन्यामध्ये सुख दुःख करून आपण एकदम जबरदस्त अभ्यास करू. आणि आपली गॅरंटी नाही सर गणितले अवघड येतं, असं तसं काही अवघड येत नाही. गेल्या वर्षी जे विद्यार्थी होते आपल्याकडे, त्या विद्यार्थ्यांचं गणित बघा कशा प्रकारे आपण कंप्लीट केलेलं आहे. तर गणित बिलकुल अवघड येत नाही. गणित असून द्या, भूमिती असून द्या, तुम्हाला सांगतो पेपर फर्स्ट असून द्या, पेपर सेकंड असून द्या, तुमचं गणितामध्ये एकही मार्क कटणार नाही, ही आपली गॅरंटी. तुम्हाला फक्त काय पाहिजे, 60% गुण पाहिजे, आणि SC ST OBC असेल तर 55% गुण पाहिजे. ते कंप्लीट करण्याची जिम्मेदारी आपली. कोणीच टीईटी मध्ये थांबणार नाही, ही जिम्मेदारी आपली. मग आता टीईटी मध्ये काय असतो, तर टीईटी मध्ये पहिला पेपर असतो बघा. पेपर असतो पहिली ते 5वी पर्यंतचा पेपर. किती मार्काचा असतो, तर 1ली ते 5वी पर्यंतचा पेपर हा बघा, आत्ताच सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघायचा शेवटपर्यंत. 150 मार्काचा पेपर असतो. किती मार्काचा पेपर असतो, 150 मार्काचा. आता 150 मार्काच्या पेपरमध्ये 2 तास 30 मिनिटं दिलेले असते, आणि ऑफलाईन पेपर असतो. भाषा 1 म्हणजे मराठी, भाषा 2 इंग्रजी, ज्यांची उर्दू असेल मराठी जागी उर्दू, हिंदी ते असंदी. त्याच्यानंतर बालमानसशास्त्र. आता भाषा 1 मराठी, ती बघा 30 गुण 30 प्रश्न असतात. इंग्रजी 30 गुण 30 प्रश्न असतात. बालमानसशास्त्र 30 गुण 30 प्रश्न असतात. गणित 30 गुण 30 प्रश्न असतात. आणि परिसर अभ्यास 30 गुण 30 प्रश्न असतात. परिसर अभ्यास जो शाळेमध्ये असतो बघा, 4थी 5वीला परिसर अभ्यास, तो परिसर अभ्यास. अशी तुमची 150 मार्काची परीक्षा. आणि यापैकी तुम्हाला 60% गुण घ्यायचे, म्हणजे 150चे 60% म्हणजे तुम्हाला किती गुण घ्यायचे, 90. 15 सेकंद 90 गुण घ्यायचे. 90 पैकी आपण जर बघितलं, इथं 15, इथं 15 जर पकडले, आणि इथं 30 पैकी जर 25 आले, तर तुमचं तुम्हाला सांगतो 1 साइड सिलेक्शन होतं. हे लक्षात ठेवा. सर आम्हाला गणितच अवघड होतं, आम्ही डीएड आहे, असं काही नाही. मी सुद्धा डीएड टीचर आहे, पण मी गणिताचा टीचर आहे. गणित एकदम परफेक्ट येतं. हे कशासाठी, तर मनातला आपली जी भीती आहे ती दूर करा. लोक काय करतात, गणित बुद्धिमत्ता एकत्र शिकवता, आणि जे गणित भारी शिकवतात ते बुद्धिमत्ता बोर शिकवतात, जे बुद्धिमत्ता भारी शिकवतात ते गणित बोर शिकवतात, आणि फक्त लोकांना उल्लू बनवतात, सूत्रधार देतात. नाही, गणित वो नाहीये. आपण स्वतः टीचर आहे, लक्षात ठेवा. सूत्राद्वारे काही शिकवलं जात नाही, एक कन्सेप्ट शिकवलं जाते. जेव्हा तुम्ही आज कोणत्या ना कोणत्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवते, ते कन्सेप्टनुसार शिकवते, आणि कन्सेप्ट संबंधित गणित येतं, आणि तुमचे पेपर सगळे कन्सेप्टवरच आधारित आहे. भूमिती बघा कसं दिलंय, टोटली कन्सेप्टवर आधारित, आणि त्या कन्सेप्ट शिका. बरोबर. हे झालं तुमचं पेपर फर्स्ट. पेपर सेकंड. पेपर सेकंडसाठी बघा, इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत पेपर सेकंड. हा पण राहणार 150 मार्काचा पेपर. याच्यामध्ये भाषा 1 म्हणजे मराठी 30 मार्काची, इंग्रजी 30 मार्काची, 30 प्रश्न 30 प्रश्न. बालमानसशास्त्र 30 मार्क 30. आणि यामध्ये जे बीएड वाले असतात त्यांच्यासाठी असतं सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल, हे सर्व. हे राहणार 60 मार्कासाठी 60 प्रश्न. ज्याचं सामाजिक शास्त्र नाही त्यासाठी गणित विज्ञान 60 प्रश्न 60 मार्क. याच्यामुळे गणित 30, विज्ञान 30 असे राहणार. हा राहणार पेपर सेकंड. असे 2 पेपर राहणार. इथं सुद्धा तुम्हाला 60% गुण घेणं एकदम कंपल्सरी राहीन, म्हणजे राहीन. बरोबर. माध्यम मराठी राहणार, याला काय म्हणतात टीईटी. आता या पहिले जी टीईटी झाली, काही क्वेश्चन रिपीट झाले. मग आता मी गणिताचा टीचर आहे, तर मी गणिताबद्दल बोलन. त्या गणितामध्ये बोलताना तुम्ही जर मागचा टीईटीचा पेपर पाहिला असेल, तर यामध्ये जे आपण शाळेमध्ये शिकवतो ना, यावर जास्तीत जास्त प्रश्न आहे. मग नफा तोटा असेल, त्याच्यानंतर रेल्वे असेल, आगगाडी असेल, टाइम अँड वर्क असेल, DI आलेख,
भूमिती असेल यावर प्रश्न आहे. तर आपण हे सर्वचा सर्व भार, आता आपण इतक्या वर्षाहून शिकवत आहे, गेल्या वर्षी आपण बॅच घेतली, त्याच्यावर गेल्या वर्षी बॅच घेतली, आपण प्रॉपरली बॅच कंप्लीट करत आहे, आपल्याला माहिती आहे की पॅटर्न कसा येणार, आणि मग पॅटर्न तसा येणार जर त्या प्रकारे नियमितपणे जर शिकवलं तर 100% पास होणार. सर मला भूमितीची भीती वाटते, भूमिती असं नाही. भूमितीची बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल, भूमिती म्हणजे काय हे असेल, आजकाल भूमिती म्हणजे काय झालं माहिती आहे का, मेन्सुरेशन घ्यायचं, सूत्र लिहून द्यायचं, संपलं. नाही, भूमिती त्या प्रकारची नाही. एकदा पेपर बघा भूमिती कोणत्या प्रकारची आहे, मग यासाठी ही आपली परीक्षा आहे. घाबरायचं नाही, आपल्याकडे 2 महिने. मग सर ॲड कशी आलेली, तर ॲड पण समजून घ्या, ही ॲड आली आहे, परंतु ॲडवर मला मी आत्ताही सांगतो संशय आहे. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की आणखी ॲड ॲपवर नाही आहे. बघा महाराष्ट्र शासन परीक्षा परिषद ॲड आली आहे, बघा ही पूर्ण PDF आहे महाराष्ट्र शासन परीक्षेतर्फे. आता बघा हे बा इथं त्यांनी दिले, जर तुम्हाला वाचता येत असेल तर इथं हे बघा, इथे बघा इथे दिलेले. हे बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024, हे पहा इथं दिले 2024 दिसला असेल तुम्हाला. दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येत आहे. कधी, दिनांक 2024. मग पूर्ण ॲड त्याने दिली आहे, हे बघा पूर्ण ॲड दिली आहे, 1ली ते 5वी पूर्ण टप्पा. ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू व्हायचे होते 30 तारखेपर्यंत, परंतु अशी काहीच अपडेट दिलेली नाही. प्रवेश पत्रिका त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट कधी भेटणार आहे 28/10ला, ते 10-12 पर्यंत राहणार, आणि 10-11ला सकाळी 10:30 वाजता पेपर पहिला आहे, आणि 10 तारखेला 2 ते 4:30 वाजेपर्यंत पेपर दुसरा आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे बघा पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे, अर्ज भरणं हे सर्व 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 माहिती त्यांनी दिलेली आहे. संपर्क करा. परंतु जेव्हा मी बघितलं की महा TET, आता बघा आपण जर बघण्याचा प्रयत्न केला तर आता बघा मला असं हे नाही सांगायचं, पण एकदा स्वतः डोळ्यानं बघा, आणखी याच्यावर ॲड अपडेट झालेली नाही. हे बघा आपण जर गुगलवर गेलो, ते बघा महा TET.in, हे बघा महाराष्ट्र परीक्षेत, तर इथे ना, इथे यायला पाहिजे नव्हती ती ॲड, आलेली नाही. महाराष्ट्र शिक्षक पात्रता इथं सुद्धा आलेली नाही. मी बघितलं तर मला असं कुठं दिसलं नाही आलेली, तर 1-2 दिवसामध्ये अपडेट होऊन जाईल. तर जेव्हा पण अपडेट होईल तर सगळे तयारीमध्ये राहायचं. कुठं फॉर्म भरणार पहा, 2 लाईनवर लिंक हे पहा, इथं पण कुठंच ॲड दिलेली नाही, कुठंच नाही, असं म्हणजे असं दिलेलं नाही. इथं तरी ते अशी स्क्रोल व्हायला पाहिजे, तर कुठं ॲड दिलेली नाही. परंतु लक्षात ठेवा, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ॲड कधी पण येऊ शकते. हा संकेत आहे का लोकांना ते माहीत पडतं, लोक लगेच बाहेर पाठवता, हा संकेत आहे. तर ॲड कधी पण येऊ शकते, लक्षात ठेवा. तर आत्ताच सांगतो, तयारी करा. गणिताची भीती वाटत असेल तर गणिताच्या तयारीसाठी आत्ताच तुम्हाला सांगतो, आपण एक संपूर्ण बॅच आणलेली आहे, संपूर्ण गणित विषयाची बॅच आणलेली आहे स्पेशल TET साठी. ही बॅच कशासाठी आहे, ती स्पेशल TET साठी बॅच आणलेली आहे, विजेता म्हणून. ह्या विजेता बॅचमध्ये बघा पिल्लांनो, संपूर्ण गणित आहे, TET टेट पोलीस भरती सर्वांसाठी. ही बॅच अशी आहे की या बॅचमध्ये तुमचं पेपर 1 पेपर 2 पूर्ण कम्प्युटर विथ भूमिती सहित
सगळी बॅच, आणि ही बॅच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आता सांगतो, ॲड आलेली आहे आत्ताच आहे, पण याच्यावर अपडेट झालेली नाही आहे. तर ॲड कधी पण येऊ शकते. आपली परीक्षा आहे, तुम्हाला माहिती आहे 10 तारखेला, आपल्याकडे बरोबर 60 दिवस आहे. तर प्रॉपर अभ्यास करा माझ्यासोबत. तुम्हाला सांगतो, जी गणिताची तुमची भीती आहे ती दूर करा. त्यासाठी ही बॅच तुम्ही लावू शकता. जर तुम्ही ॲपवरती गेला तर ॲपवर 182 नंबरची बॅच आहे, ती तुम्ही घेऊ शकता. 182 नंबरची बॅच, 182 नंबरची बॅच जर घेतली तिथे तुम्हाला माहीत पडेल बॅच आहे. नाही तर मला या नंबरवर, माझा मोबाईल नंबर आहे 98 60 59 33 22, या नंबरवर मला व्हॉट्सॲप करा, मेसेज करा किंवा फोनपे करा. आपल्या बॅचची फीज आहे बघा 600 रुपये, आणि फक्त विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 600 रुपये. पहिले माझ्या बॅचची फीज किती होती? 1000. परंतु विद्यार्थी म्हणले की पहिली बॅच आपल्या डिस्काउंटमध्ये द्या, तर 1000 न राहता आपण फी ठेवलेली आहे 600 रुपये. ही 600 रुपये माझा फोनपे नंबर आहे, याच्यावर पाठवायची. त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा. बॅचची कालावधी राहणार आहे 1 वर्ष. यामध्ये तुमची TET प्लस स्टेट सगळं होणार आहे. पोलीस भरती असून द्या, त्याच्यानंतर PSI स्टेट सर्व परीक्षा होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या ज्या नोट्स आहे ह्या बेसिक गोल्ड डायमंड आहे. लोकांसारखं नाही की असंच काही शिकवायचं. इथं सूत्राद्वारे शिकवल्या जात नाही. विदाऊट सूत्र कसं शिकवायचं. भूमिती परिपूर्ण होणार. भूमितीमध्ये तुम्हाला सांगतो एकही गणित अवघड झालं नाही, इतकं जबरदस्त भूमिती होणार. सर्व भूमिती, बीजगणित, सर्व आलेख बिलेख सर्व टॉपिक कम्प्लीट होणार. अशी फीज आहे. ज्याला ज्याला बॅच लावायची असेल तर पिल्ल्यानो आत्ताच सांगतो, संकेत आलेला आहे. TETची बॅच येणार आहे, TET येणार आहे. तर तुम्हाला सांगतो, योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य ते काम केलं तर माणूस यशस्वी होतो. आता तुमच्यासोबत योग्य वेळ, आत्ताही लावून घ्या. 2-3 दिवसामध्ये कधी ॲड पडू शकते. ॲड पडली आपल्याकडे कमीत कमी वेळ, घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि जे माझ्या सोबत आहे मी 100% गॅरंटी देतो, त्याला गणित सोपं म्हणजे सोपं जाणार. 30 पैकी 25 प्लस गणित जाणार, ही माझी गॅरंटी. ही माझी गॅरंटी म्हणजे गॅरंटी 100% राहणार. तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हीच माहिती जास्तीत जास्त लोकांना सांगा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.